सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती सकल मराठा समाजातर्फे। तरी धाराशिव शहरातील व्यापारी वर्गाने किंवा सर्वसामान्य धाराशिवकरांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे, बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे। सरकारला एवढंच म्हणणं आहे, आज मनोजदादा या वर्षामध्ये 6व्यांदा उपोषणाला बसले आहेत। आज त्यांचा 5वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावली असल्याकारणाने आज हे धाराशिव बंदचं आवाहन केलं होतं आणि त्याला धाराशिव शहरवासियांनी भरपूर प्रतिसाद पण दिलेला आहे। पण या नालायक सरकारला जाग कधी येणार आहे हेच बोलायचं आहे आम्हाला। टी व्हीमध्ये काही दिवसापूर्वी बातम्या येत होत्या की 17 सप्टेंबरला कमीत कमी हैदराबाद गॅजेट तर लागू करतील म्हणून, पण 17 सप्टेंबर होऊन गेलं तरी पण आणखीन हैदराबाद गॅजेटचा पण काही विषय नाही आणि आरक्षणाचा तर विषय लांबच राहिला आहे। आता मराठा समाजाची कुठंतरी आता सहनशीलता संपत आलेली आहे आणि याच्यामध्ये जर काही उग्र झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारची असेल, प्रशासनाची असेल, एवढंच बोलतो। मराठा समाजातर्फे या ठिकाणी आम्ही धाराशिव जिल्हा बंदची हाक दिली होती। आमच्या या बंदला सकल समस्त धाराशिवकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। या ठिकाणी आपण पाहताय संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद आहे। सर्व शाळांच्या आमच्या आव्हानाला सर्व शाळांनी प्रतिसाद दिला आहे, त्यांनी शाळा सोडून दिलेले आहेत। या ठिकाणी आपण धाराशिवमध्ये पाहतोय कडकडीत असा बंद आहे। आज मनोजदादांचं हे या वर्षातलं 6वं आंदोलन आहे, उपोषण आहे। त्यांच्या या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। त्यांची परिस्थिती बघता त्यांची तब्येत अत्यंत खालावली आहे। त्या खालावलेल्या तब्येतीकडे बघून आमच्या भावना खूप हळहळ व्यक्त होत आहे। मराठा समाजाच्या भावना उग्र होत आहेत। आता तरी सरकारने थांबावं, आता तरी त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावावा हीच आमची मागणी आहे। यानंतर ही मागणी खूप आक्रमक स्वरूपाने आम्ही इथून पुढे आम्ही मान्य करू। नेमकी मागणी काय? मराठा समाजास ओबीसी अंतर्गत 50% आतूनच मराठा समाजास आरक्षण मिळावा हीच आमची मागणी आहे। आम्हाला इतर तुम्ही काय देताय, तुम्ही लाडकी बहीण देताय, लाडका भाऊ देताय, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे। तुम्ही हैदराबाद गॅजेटचा विषय आहे, मुंबई गॅजेटचा विषय आहे, कोल्हापूर गॅजेटचा विषय आहे, या सर्व गॅजेटमधून मराठा समाजास आरक्षण मिळावं, ओबीसी आतूनच ओबीसीमधूनच मराठा समाजास आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे, हीच मनोजदादाची मागणी आहे। आणि मनोजदादाच्या मागणीसाठीच आम्ही त्यांना पाठिंबा द्यायसाठी आज आम्ही धाराशिव बंद केलेला आहे।